नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण सिडको विभागाची जी भरती प्रक्रियेची परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भातले परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे तर ते आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, क्षेत्राधिकारी, वास्तुशास्त्रज्ञ या पदाच्या जाहिरातीबाबतचं शुद्धीपत्रक क्रमांक 1 जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले सिडको महामंडळाने 28 जानेवारी 2025 रोजी सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, क्षेत्राधिकारी, वास्तुशास्त्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. सदर जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 7.2 अन्वये खालीलप्रमाणे काही बदल व सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला असून सुधारित परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरता खालील अभ्यासक्रम असणार आहे तर मराठी 15 प्रश्न, इंग्रजीचे 15, सामान्याचे 20, आकलन क्षमताचे 20 आणि व्यावसायिक ज्ञानाचे 30 असे 100 प्रश्न. 200 गुणांसाठीची ही परीक्षा असणार आहे. 120 मिनिटाचा हा परीक्षेचा कालावधी असणार आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते इंग्रजी म्हणजे माध्यम असेल आणि मराठीला मराठी माध्यम असेल आणि बाकी जे विषय आहेत तर त्याला इंग्रजी व मराठी दोन्ही विषयामध्ये प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 6 मे 2025 रोजी सिडको महामंडळाने हे जे महत्त्वाचं अपडेट आहे परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचं तर ते प्रसिद्ध केलेलं आहे. जे विद्यार्थ्यांनी सिडको महामंडळाची परीक्षेचं वेळापत्रक बघितलेलं नसेल तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी याच्यानंतर टाकणार आहे, तो बघून घ्या. सिडको महामंडळाच्या परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर तेही प्रसिद्ध झालेलं आहे. हे होतं सिडको महामंडळाच्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.